ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. या विन असता अनेक साधन, वाहत शान विठोबाची. रामकृष्ण हरी विठ्ठल हा जो मंत्र आहे हा सगळ्यात सोपा आहे. याच्यापेक्षा जर दुसरा काही मंत्र असेल तर त्यांनी विठोबाची शपथ घेऊन सांगितली. मग राम अवतार आणि कृष्ण अवतार. राम अवतार म्हणजे काय? मर्यादा पुरुषोत्तम. आणि कृष्ण अवतार अमर्यादित प्रेम लीला. रामाच्या वागणुकीसारखं माणसानं वागलं पाहिजे आणि कृष्णाच्या वागणुकीचं फक्त त्याच्या लीलेचं वर्णन केलं पाहिजे. मग आता रामानं काय केलं? बापाची आज्ञा पाळली, 14 वर्ष वनवास भोगला, कुटुंबावस्था, भावाचं प्रेम. राजा होता. राजाच्या म्हणण्याकरता स्वतः बायकोचा त्याग केला. मग आज सत्ता जर मिळाली ना, आपल्या कृषी मंत्री इगतपुरी तालुक्याला नव्हतं आणि कृषी मंत्रीपद कोकाट्याला मिळालं. बघा, कोकाट्याला हे पद मिळाल्यापासून त्याला समाजाचं चांगलं हित करण्याकरता काय करावा याचं त्याला भान नाही राहिलं. सत्ता 2 दिवस असती, सत्ता निघून जाती, समाज त्याला धडा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून रामाने काय केलं? मर्यादेचं पालन केलं, बायकोचा त्याग केला, सीतेचा त्याग केला. रामाने बापाची आज्ञा पाळली, भावभावाचं प्रेम. राम म्हण मला राज्य नको, भरत म्हण मला नको. आज भावाभावांची खून होतात, भांडणं होतात. मला पाहिजे आणि त्याचं काय होतं? मला नको आहे. म्हणजे राम नुसतं राम राम म्हणून विकास होणार नाही. मुँह में राम बगल में सुरी. नुसतं राम राम म्हणून चालणार नाही. राम जसा वागला तसं आपण वागला पाहिजे, तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. कृष्णाचं काय आहे? मर्यादा. कृष्णाचं काय? अमर्याद प्रेम. भक्ती करायची ठरली तर काय पाहिजे? भावभक्ती, प्रेम पाहिजे. तर आज भावभक्ती राहिली नाही. आज भक्ती काय झाली? स्वार्थी भक्ती झालेली. देवा, तुला मी हे देईल, तू मला ते दे. आज बाजारात आपण गेल्यानंतर आपण पैसे देतो आणि वस्तू मागतो. तसंच आज देवाचं लोकांनी केलेलं आहे. पण देव कशाचा भोग केला आहे? भावाचा भोग केला आहे. मग गाडगे महाराजांनी काय सांगितलं? मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावत नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. तर देवाला काय पाहिजे? भावभक्ती. म्हणून संतांनी कशी भक्ती केली? भावभक्ती केली. कुटुंबात सुद्धा काय झालं? आज एकमेकाचा भाव राहिलेला नाही, स्वार्थ झालेला आहे. आज या विज्ञान युगामध्ये विज्ञानाची साधनं झाली आणि ते साधनं लागण्याकरता काय पाहिजे? पैसा. आणि तो पैसा काय अपुरा पडला आणि पैसा अपुरा पडल्यामुळं माणूस माणसापासून दुरावला. माणूस लोभी, क्रोधी, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 विकार माणसात घुसलेले. त्यामुळं आजचा माणूस काय झालेला? नष्ट झालेला आहे. म्हणून राम कृष्ण हरी म्हटल्यानंतर हे जे काम, क्रोध, लोभ त्यांनी काय केले? त्यांचा त्याग केलेला आहे. आणि तो त्याग ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खरा आनंद मिळणार आहे. म्हणून तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी. आणि आज आपण काय म्हणतो? ही विज्ञानाची वस्तू दे रे देवा. मला जे विज्ञानाचे जेवढे साधनं आहे ते साधनं मिळवायचा आज माणूस प्रयत्न करतो आणि साधनामध्ये काय सुख मिळत नाही.
ते सुख हे क्षणभंगूर असतं आणि पण माणूस संपून जातो. म्हणून तुकानं भगवंतानं जसं ठेवलं असेल त्या परिस्थितीत ठेविले आनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. जय भैरवनाथ महाराज. काय गणेश?